तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराण आणि इस्रायल युद्ध संपत नसल्याचं चित्र आहे. कारण इराणकडनं युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलंय. इस्रायलच्या नेवातीम हवाई तळाला इराणनं लक्ष्य केलं आणि इस्रायलमध्ये रेड अलर्ट त्यामुळे जारी करण्यात आलाय. इराणनं युद्धबंदीचं उल्लंघन करत इस्रायलवरती हल्ला केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराण इस्रायल युद्ध काही संपत नाही असं चित्र आहे. कारण इराणकडनं युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलंय आणि इस्रायलच्या नेवातीम इथल्या हवाई तळाला इराणनं लक्ष्य केलं. त्यामुळे आता इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हे दृश्य आहेत इस्रायलवरती पुन्हा एकदा इराणकडनं हल्ला झालाय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेही युद्धबंदीची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं झाल्यानंतर. त्यामुळे इराण खरंच युद्धबंदीसाठी तयार आहे का असा प्रश्न पडतोय यावरनं. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतरही इस्रायलच्या एका ठिकाणी इराणकडनं झालेला हा हल्ला, त्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. इराणकडनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इस्रायलवरती झालेला हल्ला आणि त्याचे हे परिणाम, अनेकांची घरं कशी उद्ध्वस्त झाली आहेत, इमारती कशा उद्ध्वस्त झाल्या आहेत इराणच्या या हल्ल्यामुळे, इस्रायलमधली ही दृश्य आपण बघतोय. त्यामुळे पुन्हा एकदा इस्रायलमध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. युद्धाची आणि या हल्ल्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणकडनं इस्रायलवरती हल्ला करण्यात आला. शस्त्रसंधीचं उल्लंघन इराणकडनं करण्यात आलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जरी युद्धबंदीची घोषणा करत असले तरी देखील इराणकडनं त्यासाठी सहमती आहे का असा प्रश्न पडतोय. कारण शस्त्रसंधीचं युद्धबंदीचं उल्लंघन इराणकडनं झालंय आणि इस्रायलच्या काही भागावर पुन्हा एकदा इराणकडनं हल्ले झालेत. यामध्ये काही इमारती, रहिवासी भाग पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालाय. त्यामुळे इस्रायलला पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जरी युद्धबंदी संदर्भात घोषणा करत असले तरी मात्र इराणचे परराष्ट्र मंत्र्यांकडून त्याची स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही. आणि त्यामुळे पुन्हा एकदा इराणकडनं इस्रायलवरती करण्यात आलेला हा हल्ला, त्याची ही ताजी दृश्य आपल्या समोर आली आहेत. ही दृश्य आहेत इराणनं इस्रायलवरती केलेल्या हल्ल्याची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युद्धबंदीनंतरही हा हल्ला करण्यात आला. यामध्ये काही रहिवासी इमारती, रहिवासी भाग हे उद्ध्वस्त झालेले आहेत इस्रायलचे. त्यामुळे इस्रायलमध्ये सध्या रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर युद्धबंदीची घोषणा तर झाली, मात्र इराण यासाठी तयार आहे का? कारण इराणकडनं अजूनही शस्त्रसंधीचं आणि युद्धबंदीचं उल्लंघन करत हल्ले करतोय इस्रायलवरती. त्यामुळे एकीकडे युद्धबंदीची घोषणा झाली असं समजून संपूर्ण जगानं सुटकेचा निश्वास टाकलेला होता. मात्र तरी देखील इराणकडनं कुरापती सुरूच आहेत. इस्रायलवरती पुन्हा एकदा हल्ले करण्यात आले. हे दृश्य आपण इस्रायलमधली बघतोय, ज्या ठिकाणी इराणकडनं हल्ले झाले. अगदी रहिवासी भाग सुद्धा आहे. लोकांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये पुन्हा एकदा हाहाकार माजलाय. युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणकडनं झालेला हा हल्ला. इस्रायलमध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. देखिए, इसराइल की गवर्नमेंट जो है टाइट लिप्ड है, लेकिन एक चीज़ मैं बताना चाहूँगा, जो भी कोई ऑपरेशन लॉन्च किया जाता है उसका एक मोटिव होता है। हम इतने दिन में ये करेंगे, ये चीज़ें उड़ानी हैं, यहाँ पे हमारी इंटरेस्ट्स हैं और यहाँ पे इन चीज़ों को ख़त्म करना है। तो मुझे लगता है कि शायद यूएस के साथ बात हुई होगी इसराइल की कि अगर उनको ऑल आउट जाना है तो वो 12 घंटे में अपना मिशन कंप्लीट करेंगे। इसी तरीके से उन्होंने टाइम मांगा होगा, यानी अगर उनको 10 दिनों में कोई चीज़ अचीव करनी थी या कोई टारगेट करने थे, वो 12 घंटे में ही कोशिश करेंगे। यानी अगर 50 हमले करने थे 10 दिनों में, उनकी प्लानिंग थी कि हर रोज़ 5-5 हमले करेंगे, 50 हमले करने हैं, तो उनसे कहा गया होगा कि क्या आप ये 12 घंटे में कर पाएंगे? उन्होंने कहा होगा हाँ जी, हम ये 12 घंटे में ये सब कुछ कर लेंगे, वी विल गो ऑल आउट। तो उसका मतलब है उनको इसीलिए टाइम दिया गया था। लेकिन क्या ईरान को ये कबूल है? ईरान ने एक स्टेटमेंट, ईरान की तरफ से एक ये आया था कि अगर ईरान टाइम में 4 बजे के बाद इसराइल कोई हमला नहीं करेगा तो शायद उसके बाद सोचा जाएगा इस सीज फायर के बारे में। लेकिन लगातार इस वक्त जो है
यहाँ पे हमले हो रहे हैं। मैं आपको बता दूं, यहाँ पे मैं इसराइल में हूँ, 4:49 हुए हैं और अभी भी हमले ईरान में लगातार हो रहे हैं। उसका मतलब कि जो 4 बजे की डेडलाइन वहां से दी गई थी ईरान से, तो उसका पालन जो है इसराइल ने नहीं किया। उसका मतलब है कि दोनों मुल्कों के दरमियान अभी ये नहीं कहा जा सकता है कि सीज फायर हुआ है या हो सकता है। इस्रायलमधनं थेट आपल्याला माहिती मिळत होती की नेमकं तिथे काय घडलंय। मात्र युद्धबंदीच्या घोषणेनंतर सुद्धा इराणकडनं होत असलेले हे हल्ले नेमकं इराणनं काय ठरवलंय असा आता संभ्रम निर्माण झालाय। कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धामध्ये, या संघर्षामध्ये उडी घेत इराणवरती तर हल्ले केले, इराणचं मोठं नुकसान केलं आणि आता इराण आणखी पेटून उठलेला आहे। त्यामुळे युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराण काही गप्प बसायला तयार नाही, पुन्हा एकदा इस्रायलवरती हल्ले केले। सुरुवातीला मोठी बातमी, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधीसाठी एकमत झालं। पुढील 12 तासात 12 दिवसांचं युद्ध संपेल असं अधिकृत समजलं जाईल। 12 दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। इस्रायलनं पहिल्यांदाच इराणवरती हल्ला केला आणि इस्रायलनं इराणच्या अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी तळांवरती हवाई हल्ले केले। त्यामुळे खवळलेल्या इराणनं इस्रायलवरती पलटवार केला आणि दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला। त्यात अमेरिकेनंही इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रावरती हवाई हल्ले केले। त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची केली घोषणा। परस्पर संमतीनं युद्धबंदी झाल्याची ट्रम्प यांची सोशल मीडियावरून माहिती। इराण आणि इस्रायलमधील युद्ध पेटलं, इराणकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन, इस्रायलच्या एअरबेसवर इराणकडून मिसाईल हल्ले। शस्त्रसंधीच्या दाव्यानंतरही इराणकडनं पुन्हा हल्ले सुरूच। इस्रायलमधील बेरशेबात हल्ल्यात इराणचं सर्वाधिक नुकसान, बेरशेबातील अनेक इमारती जमीनदोस्त, 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। अमेरिकेच्या सर्वात मोठ्या अल उदेद एअरबेसवर इराणचा मोठा हल्ला। इराणच्या हल्ल्यात कुठलीही मोठी हानी नाही, तर कतारनंही प्रत्युत्तर देणार असल्याचा दिला इशारा। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात। अजित पवारांचं पॅनल आघाडीवर, शरद पवार आणि अजितदादांची प्रतिष्ठा पणाला। सार्वजनिक बांधकाम विभागातील मलईदार बदल्यांना मुख्यमंत्र्यांचा दणका, तक्रारीनंतर शेकडो बदल्यांना मुख्यमंत्र्यांचा ब्रेक। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता। महायुतीच्या समन्वय समितीची आज मुंबईत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत खलबतं, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। पुढचे 5 दिवस समुद्राला मोठं उधाण येणार। 4.5 मीटरपेक्षा मोठ्या लाटा उसळणार, नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना।